लावणं त्याला फोन, मागणं पैसे लवकर, मला दवाखान्यात जाणं आहे ना. लावणं लवकर, का मरू देती मले. अहो ना करते ना, तुम्हाला नाही सांगलं दारू प्यायचं, तुम्ही पण तर ऐकता नाही. आणि मन तशी दारू पेता, बिमार पडले की पैसे त्या पोऱ्याला मागता. समजायला पाहिजे तुम्हाला, तो पोऱ्या तिकडे मेहनत करून पैसे कमवतोय ना तुम्ही दारू मनी उडवताय. सकाळ झाली की दारू पिऊन चालले तर तुम्ही, नाही सांगलं तुम्हाला तरी पण ऐकता नाही. जास्त बोलू नको म्हटलं, पहिले सांगतोय तुले, पैसे देतोय तर काय झालं, तो मीनं लहानचा शहाणा केला नाही का त्याले. लाव लवकर फोन त्याले, मांग पैसे. बोल मा, काय म्हणतीये. मी काय म्हणते बेटा तुले, बाबाची तब्येत लय खराब आहे, तुझ्याजवळ पैसे असतील तर पाठवाय ना. काय माझ्याजवळ कशाचे पैसे, 4-5 दिवस पहिले तर 6,000 रुपये पाठवले होते मीने तुम्हाला. माझ्याजवळ 1 रुपया नाही आता, मीने सर्व पैसे दिले ना तुम्हाला. काय काय म्हणतोय तो, 15,000 रुपये महिना आहे त्याले, 6,000 रुपये दिले न पैसे दिले म्हणतो, बाकीच्या पैशाले काय केलं त्यानं. हाव ना भाऊ, तू न पाठवले पण ते झाले ना, लय पैसे लागताय त्याला दवाखान्यामध्ये. मग मी काय करू, नाही सांगलं बाबाला दारू प्यायचं तरी पण ऐकते नाही बाबा. समजायला पाहिजे बाबाले, मी कंपनीमध्ये 12 तास काम करतोय, पैसे पाठवतोय ना बाबा दारू मनी उडवतोय. मी रात पाहत नाही, दिवस पाहत नाही, कंपनीमध्ये काम करतोय, पैसे कमवतोय, तुम्हाला पाठवतोय ना तुम्ही दारू मनी उडवतोय. तुम्हाला काहीच नको सांगू आता, तुम्ही काही पण करा, तिकडे ठेव फोन. काय म्हणतोय तो, पैसे पाठवतोय की नाही. हाव ना भाऊ, बरोबर आहे तुझं, पण पैसे लागताय ना, मी काय करू. मग मला का सांगतेय, मी काय करू. एक काम कर, बोकड्या असेल ना आपल्या घरी, त्याला विकून टाक. अरे मग आहे नाही का भाऊ तुझ्याजवळ पैसे. आहे ना, मी ना आता पाठवले 6,000, आहे नाही आता माझ्याजवळ. एक काम कर, तो बोकड्या आहे ना आपल्या घरी, त्याला विकून टाक. ठीक आहे ना भाऊ, मग मी तसंच करते आता. काय म्हणतो तो, पैसे पाठवतोय की नाही हरामखोर. तो म्हणतो माझ्याजवळ पैसे नाही आहे, तुम्ही बोकड्या विकून टाका. बरं, दिले नाही त्या हरामखोरांना पैसे, नाही तिकडे यश पाणी करत असेल बाळवा. काय मग जाऊ का, तो बोकड्या विकून टाकू का मी. जाय मग, विकून टाक त्याले, पैसे घेऊन ये, मला पैशाचं काम आहे. देवा ओ देवा, काय करतोय बेटा. आलं पणी हे बुड्डी आली का डबल पैसे मागायले. नवरा दिवसभर दारू पिऊन पळेल राहतो न लोकायले पैसे मागत राहते बुड्डी. का रे बेटा, मी काय म्हणते इकडे बरं. बोल आजी, काय म्हणतीये, काय झालं आता. मी काय म्हणते बेटा तुले, महा बोकड्या विकणार, तू विकून दे तू का. विकून दे जरा, तुला तिच्यात जानकारी आहे, चांगल्या भावात चालला जाईन महा बोकड्या. तू टेन्शन नको घेऊ बेटा, चांगल्या भावात जर गेला ना, तुला पण 200-300 रुपये देऊन देईन मी. बापरे, हे का धीरे धीरे सर्व विकत चालले, तरी पण दारू सुटत नाही बापा. चालीन ना मग, मला बोकड्या जाऊन द्या तुम्ही, मग मी सांगतो तुम्हाला किती मध्ये जाईन तर. काल मग मा घरी, मला अर्जंट काम आहे भाऊ पैशाचं, मला विकून दे बोकड्या. त्याची तब्येत खराब आहे, दवाखान्यात नेणार, पैसे पाहिजे मला. हाव ना, चला ना, मला बोकड्याचा दावा तुम्ही, मग मी पाहतो. वा आजी, बोकड्या तर 1 नंबर आहे तुया. यार लट पडलाय बापा, चांगल्या पैशामध्ये जाईन हा. वारे मेरे शेर. हा मग बेटा, बोकड्या चांगला आहे महा, मिनेलाय खावाडलाय त्याले. चोरायचं कसं आहे, जेवढी सोय ठेवा तेवढं चांगलं राहते. हे पाय आजी, बोकड्या चांगला आहे तुया, कमीत कमी 14,000चा जाईन. चाल आपू त्या विशालच्या घरी जाऊ, त्याने कधी घेतला तर चांगलंच आहे. चाल ना मग भाऊ, तू म्हणशील तसं, पण चांगल्या भावात विकजो बरं, मला पैशाचं लय काम आहे. हाव ना आजी, विश्वास कर मावर, मी चांगल्या भावातच विकून देईन तुले बोकड्या. चाल लवकर त्या विशालच्या घरी, नाही तर तो शेतात चालला जाईन. विशाल, ओ विशाल, काय करतोय म्हटलं बाहेर ये. बोल, काय म्हणतोय, सांग लवकर, मला बकऱ्या चारायला जाणार. बोकड्या आहे म्हटलं, 1 नंबर बोकड्या आहे, घेतोय काय विकत. वा धाव ना मग, कोणाचा बोकड्या आहे, घ्यायला तयार आहे आपण. अरे भाऊ बोकड्या मी विकते आहे, सांग घेतोय का. चांगला बोकड्या आहे म्हटलं, घरकोनी बोकड्या आहे, घेशील तर सांग तू. बोकड्या तर चांगला आहे पापा, तयार लटाय आवल. तुमचा बोकड्या आहे, सांगा कितीत देसान. सांग ना भाऊ, तू कितीत घेशील तर त्या देवाला सांग, तो विकून देणार आहे मला बोकड्या. हो का सांगेन, तुम्ही सांगा ना, सांगा केवढे पैसे देऊ. एक काम करा, 10,000 घुंग्या अजून देऊन द्या मला बोकड्या. काय 10,000चा नाही रे भो, एवढ्या कमीत पैशात देणार नाही मी. दवाखान्याचं काम आहे मला, म्हणून विकते मी, नाही तर विकते थोडी, चांगला बोकड्या आहे तो. दवाखान्याचं काम आहे, मग तर 100% कम मध्ये भेटीन. हा मग तुम्ही 10,000 मध्ये देसान तर घ्यायला तयार आहे मी. अरे भो देवा, तू काही तर बोल, हा 10,000त मागतोय, काय कर तू मग आता.
सांग ना बेटा तू येले काही मला पैशाचं काम आहे ना चांगल्या भावात घ्यायला लाव बेटा. हो ना मग पैशाचं काम तर सर्वालेच आहे आजी. मग जेवढाचा बोकड्या आहे तेवढाचाच जाईन ना. विशाल मी काय म्हणतोय 15,000 घेतोय का सांग मी द्यायला लावतो बुड्डीले. मी का म्हणतोय देवा तू 11,000 रुपयात द्यायचं सांगून दे बुड्डीले. 400-500 रुपये देऊन देईन मी तुले. तुझा पण फायदा होऊन जाईन मा पण फायदा होऊन जाईन. त्या बुड्डीले अर्जंट काम आहे बरोबर देईन ते बोकड्या. ते काम नको सांगू मले. तुले का 400-500 मध्ये विकणारा दिसतोय मी. तू सांग तू केवढ्यात घेशील बोकड्या. जो जास्त पैसे देईन त्याला देईन मी बोकड्या. इमानदार नको बनू ना भावा. 600-700 देऊन देईन मी तुले. तुझा पण फायदा होऊन जाईन मा पण फायदा होऊन जाईन. देऊन दे मला बोकड्या. नाही ना मी खाणारा नाही आहे. तुले का आमदार न खासदार दिसतोय मी की खाऊन जाईन. नंग्याले दंगा भारी आहे. मला पैशाची गरज नाही आहे. सांग तुले घेणार आहे का. का रे भो काय बळबळ करताय तुम्ही बापा. मला पण सांगा ना काय चालू आहे तुमचं. चाल आजी तो नाही म्हणतोय घ्यायचं. चौकात चाल आपू. चौकात बोली लावू आपण. जो जास्त पैशात घेईन त्याला देऊन देऊ आपण बोकड्या. चाल ना मग भाऊ तो नाही म्हणतोय तर नाही दुसऱ्याला देऊन देऊ आपण. ओय देव्या फेव्या देऊन दे ना रे. 600-700 देऊन देईन ना मी तुला आराम खोरा. नाही ना मी आमदार खासदार नाही आहे की विकावून जाईन. इमानदार माणूस आहे मी. ऐका 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 गाववाल्यांनो ऐका. ह्या आजीले बोकड्या विकायचा आहे. जेला पण बोकड्या घ्यायचा आहे. चला बोली लावा. ओए देवा भाऊ तुम क्या बोलती. हमको तो कुछ भी समझ में नहीं आती. तुम हिंदी में क्यों नहीं बोलती. तुम यहाँ से चले जाओ. हमको बकरा बेचना है. ऐसी बात है क्या. फिर हम भी बकरा खरीदती और उसे दुबई में ले जाकर ऊँट बनाती. अरे भाऊ कोण आहे हा. वत्तीनं बोलती म्हणतोय. चांगना गिंगना की काय हा. येले म्हणा बांगड्या भरून घे महा. तुम यहाँ से बकरा तो खरीद लेती लेकिन दुबई में कैसे ले जाती. हमारे देश की सिक्योरिटी बहुत टाइट है. वो तुम्हारा पिछवाड़ा लाल करती. मैं इसलिए तुमको बोलती कि तुम बीच में नहीं बोलती. अगर तुम बीच में बोलती तो मैं तुम्हारे कमरल्या में लात मारती. चाले भो तू लवकर बोली चालू कर बापा. तू त्याच्या नांदी काय लागतोय. तो माणसातनी न मुंगसातनी. चला मग पहिली बोली लावा. चला शांताराम काका बोला. शांतारामचे 10,000 म्हटलं. मीनं घेतला 10,000. हा भाई वा. पहिली बोली शांताराम काकाचे 10,000. 10,001 10,002. थांब ना घाई का करतोय. विशालचे 12,000 म्हटलं. वा भाई वा विशाल 12,000. चला बोला 12,001 12,002. आहे 13,000 देवा म्हटलं. हा भाई वा सरपंच साहेब 13,000. चला बोला 13,001. बलीचे 13,500. चला बोला आता. वा भाई वा जीव रे बाहुबली 13,500. चला बोला 13,501 13,502. मेरे पूरे 14,000. आम्हाला जरा धीरे धीरे वाढवा ना. वा भाई वा सलीम चाचा 14,000. चला बोला 14,001 14,002. काय व कोणीच बोलत नाही आता. वाटते 14,000च जाईन बोकड्या. चला बोला 1 नंबर बोकड्या म्हटलं तयार लट पडलाय. बोला 14,001 14,002. शांतारामचे पुरे 15,000. 15,000. वा भाई वा शांताराम काका 15,000. चला बोला 15,001 15,002. चला बोला हे कोणाची हिंमत शांताराम काकाच्या पुढे जायची. चला बोला 15,001 15,002. विशालचे 15,200 म्हटलं. बापा बापा चाल भो जाऊ दे अडून. लोकांचं महल पाहून का झोपडी पाही तू. वा भाई वा विशाल 15,200. चला बोला 15,201 15,202. चाल मग विशाल 15,200 काढ चोर खिच्यातून. चाल ना घरी तर चाल. मी घरी देतो पैसे. मी नका खिशात आणले पैसे. जा मग आजी याच्या अजून पैसे घेऊन घ्या न बोकड्या देऊन द्या येले. अरे बेटा चांगलं झालं रे. तू मा बोकड्या चांगल्या पैशामध्ये विकून दिला तर. चाल ना तू पण चाल. ते वरचे 200 रुपये तू घेऊन घे जो. तून पण मेहनत केली आहे. नाही व आजी जाय तू. मला काही पाहिजे ना पैसे. मला काही काम नाही पैशाचं. चाल ना बेटा चाल ना. 200 रुपये देते मी तुले. बक्षीस आहे ते तुझं. मी काय म्हणते लग्न करतोय का तू. उद्या चालशील का माझ्यासोबत पोरगी पाहायला. पण मी पहिलेच सांगते भो गर्भाची पोर आहे. सर्व तू करून घेशील ना. चालीन ना आजी तू म्हणशील तसं. चालले जाऊ आपण उद्या.